विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अमृता विजय कुमार कदम. मी छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूरमध्ये 10वी तुकडीमध्ये शिकत आहे. तर आज आपण पाहणार आहोत विकसित भारत या दृष्टीने एक उपकरण. तर या उपकरणाचे नाव आहे आपत्कालीन स्थितीत विज्ञानाचा उपयोग. तर तो विज्ञानाचा उपयोग कसा, तर त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. ते साहित्य काय, तर आपला बॅटरीचा एक सेल असतो तो घ्यायचा, एक ब्लेडचे पण असते ते देखील घ्यायचे, एक कॉइन घ्यायचा, तो कोणताही कॉइन घ्या, काही फरक पडत नाही. आपला एक बल्ब घ्यायचा, त्याच्यानंतर एक वाटी किंवा एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घ्या आणि ते पाणी घेतल्यानंतर त्याची कृती कशी, तर जो सेल आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा, ते ब्लेडचे पान आहे ते देखील टाकायचे, हा कॉइन देखील टाकायचा आणि मीठ आहे, थोडंसं मीठ घ्यायचे ते देखील त्याच्यामध्ये टाकायचे. छानपैकी मिश्रण करून घ्यायचे. मिश्रण केल्यानंतर आपला जो बल आहे तो घ्यायचा आणि तो जो बल आहे तो त्या वाटीमध्ये बुडवायचा. अशा प्रकारे आपण हा बल वाटीमध्ये बुडवला तर हा बल प्रकाशित झाला. तर हे कसे झाले, हे असे झाले कारण की जो आपण बॅटरी सेल टाकला होता त्या सेलला दोन टोके असतात, एक प्लस चिन्हाचे असते आणि दुसरी मायनस चिन्हाचे असते. तसेच हे जे ब्लेड आहे त्याला देखील दोन टोके असतात, एक प्लस चिन्हाचे असते आणि दुसरे मायनस चिन्हाचे. हे जेव्हा आपण याच्यामध्ये टाकले तेव्हा काय झालं, जो सेलमध्ये बॅटरीच्या सेलमध्ये जो विद्युत प्रवाह आहे तो मीठ टाकल्यामुळे त्याच्यामध्ये Na आणि Cl म्हणजे सोडियम आणि क्लोराईड हे दोन जे संयुक्त आहेत ते दोघं कंबाईन झाले, ते दोघं एकत्रित झाले. तेव्हा सोडियम क्लोराईड हा जो आपला फॉर्म्युला बनला म्हणजे सूत्र बनलं, जे की आपल्या मिठाचं आहे, घरगुती आपण जे मीठ वापरतो त्याचं आहे. तर जो सेल आहे त्याच्यातला जो विद्युत प्रवाह आहे ते मीठ टाकल्यामुळे सर्वत्र पसरला त्या पाण्यामध्ये मीठ, आणि ब्लेड टाकलेला आपण तो विद्युत प्रवाह जो आहे तो ब्लेडच्या माध्यमातून आपल्या बलच्या टोकापर्यंत पोहोचला. त्यामुळे जो बल आहे तो प्रकाशित झाला. आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल, हे सर्व केलं, हा ठीक आहे, सोपा प्रयोग आहे, काही क्षणात आपण करू, पण ह्याचा काय उपयोग? हे तर आपण आपल्या घरात करू शकतो. बल आपले लागतात, चार्जिंगचे बल असतात, पण काही जणांना ते चार्जिंगचे बल घेणे परवडत नाही. काही ग्रामीण ठिकाणी असतात, ग्रामीण भागात गावाकडे काही घरं असतात त्यामध्ये साधे बल असतात, काही चार्जिंगचे वर बल नसतात की त्यामुळे लगेच लाईट येईल, बाबा लाईट गेली तर लावून आपण कामे करू शकतो. ग्रामीण ठिकाणी कसं स्वयंपाक करावा लागतो, मुलांना जे ग्रामीण भागात मुले राहतात त्यांना अभ्यास करावा लागतो, किंवा जे पुरुष असतात घरातील करते पुरुष, त्यांची जर काही काम असेल, जर त्यांना काही घरी काम करायचे असेल तर ते घरी करू शकतात. आता हा प्रयोग केला, तो लाईट गेल्यानंतर आपण करू शकतो. लाईट गेल्यामुळे विजेचा जो विद्युत प्रवाह आहे तो खंडित होतो आणि त्यामुळे या कामात आपल्याला अडथळा निर्माण होतो. तर हा छोटासा प्रयोग करून आपण ते आपल्या दैनंदिन जीवनातली कामे सहजरित्या करू शकतो. तर अशा प्रकारे आपण विकसित भारताच्या दृष्टीने हे छोटे मोठे प्रयोग करून आपला भारत विकसित बनवू शकतो. विकसनशील भारतापासून आपण विकसित भारत बनवू शकतो. धन्यवाद.